ऑफ यू स्टुडंट्स. आज आपण एक नेक्स्ट टॉपिक सुरू करतोय, केमिकल कायनेटिक्स. हा एक फिजिकल केमिस्ट्री मधला छोटासा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला केमिकल रिॲक्शनचे वेगवेगळे प्रकार माहिती आहे. पहिल्यांदा केमिकल रिॲक्शन्स, याचा अर्थ आपण काय लिहितो? रिॲक्टंट्स reacts with each other and they gives products. रिॲक्टंट्स रिॲक्ट होतात आणि प्रॉडक्ट तयार होतात. ही आहे केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. केमिकल रिॲक्शन्स वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे प्रकार वेगवेगळ्या क्रायटेरियावरून केले. केमिकल रिॲक्शनचे वेगवेगळे प्रकार. आता कोणकोणते प्रकार आहेत केमिकल रिॲक्शनचे, तर आपल्याला असे सांगता येतात. बघा, एक आहे इररिव्हर्सिबल रिॲक्शन. इररिव्हर्सिबल रिॲक्शन, इररिव्हर्सिबल रिॲक्शन. दुसरा प्रकार आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. दोन प्रकार आहेत, रिव्हर्सिबल रिॲक्शन अँड इररिव्हर्सिबल रिॲक्शन. तर हे प्रकार, हे रिॲक्शन्स माहित आहेत आपल्याला. ते रिप्रेझेंट केले जातात अशा. उदाहरणार्थ एक रिॲक्शन आहे A प्लस B इट गिव्स C. दुसरी एक रिॲक्शन मी जनरल लिहितो, A प्लस B गिव्स C प्लस B. आता हे प्रकार कशावरून केले ते तुमच्या लक्षात येईल या रिप्रेझेंटेशनवर. इथं जी रिॲक्शन दिसते त्याच्यामध्ये A प्लस B हे रिॲक्ट झाले की त्यांच्यापासून हा प्रॉडक्ट तयार झाला, C हा प्रॉडक्ट. एकदा का हा प्रॉडक्ट तयार झाला की रिॲक्शन थांबली. रिॲक्टंट्स हे कंझ्युम झाले, वापरले, पूर्ण संपले आणि प्रॉडक्ट तयार झाला की रिॲक्शन स्टॉप झाले. एकाच डायरेक्शन ही घडली. ही रिॲक्शन कसली लिहिली? ए आणि बी हे रिॲक्टंट रिॲक्ट झाले आणि त्यांच्यापासून हे प्रॉडक्ट तयार झाले, सी प्लस डी. पण हे प्रॉडक्ट एकदा का तयार व्हायला सुरुवात झाली की ते पुन्हा एकमेकांमध्ये रिॲक्ट होतात आणि मूळचे रिॲक्टंट तयार करतात. म्हणजे रिॲक्शन अशी घडते आणि अशी, फॉरवर्ड डायरेक्शननी आणि रिव्हर्स डायरेक्शननी सुद्धा घडते. याचा अर्थ हे प्रकार रिॲक्शन किती डायरेक्शननी घडते, कोणत्या डायरेक्शननी घडते याच्यावरून रिॲक्शनचे प्रकार केलेले दिसतात. इररिव्हर्सिबल रिॲक्शन आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन. ह्या दोन प्रकारची रिॲक्शन आहे. अजून कुठले प्रकार आहेत? पहिला प्रकार आहे स्पॉन्टेनियस रिॲक्शन आणि दुसरा प्रकार आहे नॉन स्पॉन्टेनियस. दोन प्रकारच्या रिॲक्शन्स कुठल्या आहेत? स्पॉन्टेनियस रिॲक्शन आणि नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. स्पॉन्टेनियस रिॲक्शन कुठली? उदाहरण, ॲटम बॉम्ब एक्सप्लोजन. प्रोसेस असेल किंवा रिॲक्शन असेल. स्पॉन्टेनियस रिॲक्शन कुठली? उदाहरण, आपण इथं एखाद्या रूम मध्ये एखादं सेंटची बॉटल फोडली तर त्याचा वास सगळीकडे जातो. किंवा एखाद्या सिलेंडर मधून असा गॅस लीक झाला तर त्याचा वास रूमवर आपल्याला पसरलेला दिसतो. किंवा एखाद्या ॲटम बॉम्बचं एक्सप्लोजन झालं तर ते उत्स्फूर्तपणे घडतं, आपोआप घडतं. या सगळ्या क्रिया आपोआप घडतात. फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, ट्रान्सफर ऑफ हीट, डिफ्युजन ऑफ गॅसेस, हे सगळे आपोआप घडणारे बदल आहेत किंवा क्रिया आहेत. तशा काही रिॲक्शन्स पण आहेत की ज्या स्पॉन्टेनियसली घडतात.
न्यूक्लिअर रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडणाऱ्या रिॲक्शन्स आहेत, उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या. काही रिॲक्शन्स आहेत नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स. नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स, एखाद्या सिलेंडरमध्ये आपण गॅस घेतला, तर त्याचं एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन काही आपोआप घडत नाही. मग त्याच्यासाठी प्रेशर अप्लाय करावं लागतं किंवा प्रेशर डिक्रीज करावं लागतं. त्यावेळी त्या गॅसचं एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन झालेलं दिसतं. हे आपोआप घडत नसल्यामुळं हा बदल आहे किंवा ही क्रिया आहे नॉन स्पॉन्टेनियस अशी आहे. म्हणून एखादी रिॲक्शन आपोआप घडते का किंवा ती घडवण्यासाठी कशाची मदत लागते का, याच्यावरून रिॲक्शनचे प्रकार काय केले, स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस असे केलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. काही रिॲक्शन्स असे आहेत एक्झोथर्मिक आणि दुसरा प्रकार आहे एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झो म्हणजे एक्झॉस्ट, टू रिलीज, बाहेर टाक. एखाद्या रिॲक्शन मध्ये हीट जर बाहेर पडत असेल, एखाद्या रिॲक्शन मध्ये हीट बाहेर पडत असेल तर रिॲक्शन असते एक्झोथर्मिक. काही रिॲक्शन्स ज्यांच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब व्हावी लागते तर त्या रिॲक्शन करतात. म्हणजे ती रिॲक्शन हीट देते का हीट घेते, हीटचं ऍब्सॉर्प्शन होतंय का हीट एक्झॉस्ट होते, याच्यावरून रिॲक्शनचे दोन प्रकार आहेत, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. काही प्रकार असे आहेत होमोजिनियस रिॲक्शन, आणि दुसरा प्रकार आहे हेट्रोजिनियस रिॲक्शन. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस रिॲक्शन. होमो म्हणजे सारखं, सेम. हेट्रो म्हणजे डिफरंट. काय डिफरंट आणि सेम, तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांच्या फेजेस म्हणजे कुठल्या, तर स्टेट्स म्हणूया आपण. ते सॉलिड, लिक्विड आणि गॅस या कोणत्या स्टेटमध्ये आहेत, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांची स्टेट सेम असेल तर ती रिॲक्शन असते होमोजिनियस. रिॲक्शन कोणते, होमोजिनियस. हेट्रोजिनियस, रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतील. घेऊ काय म्हणते C+O2 फॉर्मिंग CO2. ऑक्सिजन गॅस आहे, हा गॅस आहे. कार्बन सॉलिड आहे, सॉलिड आणि गॅस डिफरंट स्टेट झाल्या, फेजेस डिफरंट झाल्या, म्हणून ही हेट्रोजिनियस रिॲक्शन आहे. N2+O2 फॉर्मिंग ट्वाइस ऑफ NO. सगळे गॅसियस स्टेटमध्ये आहे. एकच फेज झाली, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची एकच स्टेट झाली, म्हणून त्याच्यामध्ये फेजेस किंवा स्टेट्स एकच असल्यामुळे होमोजिनियस असं म्हणायचं. काय म्हणायचं, होमोजिनियस. म्हणजे फेज किंवा स्टेट कोणते आहे याच्यावरून रिॲक्शनचे हे दोन प्रकार झाले. तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या फॅक्टवरून, वेगवेगळ्या क्रायटेरियावरून रिॲक्शनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पडलेले दिसतात. जसं की उदाहरण मी सांगितलं की आता डायरेक्शनवरून दोन प्रकार, रिव्हर्सिबल आणि इररिव्हर्सिबल. हीट एक्सचेंज होते का ऍब्सॉर्ब होते किंवा गिव्हन होते, याच्यावरून रिॲक्शनचे दोन प्रकार, एक्झोथर्मिक का एंडोथर्मिक. फेजेसवरून रिॲक्शनचे दोन प्रकार, होमोजिनियस की हेट्रोजिनियस स्टेट कुठल्या रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या. त्याचबरोबर आणखी काही रिॲक्शनचे आपल्याला प्रकार दिसतात, स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस, असे अनेक प्रकार आपल्याला रिॲक्शनचे वेगवेगळ्या क्रायटेरियावरून सांगता येतात.
आता ह्या ज्या सगळ्या रिॲक्शन्स असतात, ह्या रिॲक्शन्स त्याचा अभ्यास करताना त्या रिॲक्शनची सगळी जर माहिती आपल्याला मिळवायची असेल तर आपणाला त्या रिॲक्शनच्या बाबतीत या 3 टर्म किंवा 3 प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. या रिॲक्शनच्या बाबतीत आपल्याला या 3 गोष्टी माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या रिॲक्शनची सगळी आयडिया येते. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? रिॲक्शनचा एक्सटेंट माहीत पाहिजे, रिॲक्शनची फिजिबिलिटी माहीत पाहिजे आणि रिॲक्शनचे रेट माहीत पाहिजे. या 3 गोष्टी जर माहीत असतील तर रिॲक्शनची आपल्याला पूर्ण माहिती, पूर्ण आयडिया येते. एक्सटेंट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? तर 11वी मध्ये आपल्याला एक केमिकल इक्विलिब्रियम नावाचा एक टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो कॅपिटल के लेटरने डिनोट केलेला असतो, रिप्रेझेंट केलेला असतो, या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून आपणाला एखाद्या रिॲक्शनची एक्सटेंट काय असेल, म्हणजे आपल्याला किती रिॲक्टंट वापरले पाहिजेत, किती प्रॉडक्ट तयार होतील, रिॲक्शन कंडिशन्स कुठल्या ठेवल्या पाहिजेत, ही पूर्ण आयडिया आपल्याला कशावरून येते? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून येते. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अर्थ तुम्हाला 11वी मध्ये केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक बघा, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा एक पॉइंट आहे आणि त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची ऍप्लिकेशन्स वाचा, तिथं तुम्हाला एक्सटेंट ऑफ रिॲक्शन ही टर्म आणखी कळेल. त्यानंतर फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन्स. फिजिबिलिटी याचा अर्थ स्पॉन्टॅनिटी, म्हणजे दिलेल्या कंडिशनला एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियसली घडेल किंवा नाही, हे आपल्याला त्या रिॲक्शनच्या बाबतीत समजलं पाहिजे. आणि हे समजण्यासाठी 12वी मध्ये आपल्याला एक थर्मोडायनॅमिक्स नावाचा टॉपिक आहे. त्या थर्मोडायनॅमिक्स टॉपिक मध्ये आपल्याला 2 टर्म आहेत. एन्थाल्पी जी एच या कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट केलेली असते, आणि दुसरी एक टर्म आहे एस, दॅट इज एन्ट्रॉपी. एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी अशा 2 टर्म आपण अभ्यासल्या थर्मोडायनॅमिक्स मध्ये. तर त्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की एखादी रिॲक्शन दिलेल्या कंडिशनला स्पॉन्टेनियसला घडेल किंवा नाही, त्याला आपण फिजिबिलिटी आपण. आणि तिसरी टर्म आहे रेट ऑफ रिॲक्शन. ही रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, ही टर्म आपल्याला केमिकल कायनेटिक्स मध्ये शिकायची आहे. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? हाऊ फास्टली रिॲक्टंट्स आर गेट कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट्स. एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट्स किती फास्टली प्रॉडक्ट्स मध्ये कन्वर्ट होतात, यालाच आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो. काही वेळेला व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन किंवा स्पीड ऑफ रिॲक्शन असं म्हटलं तरी चालतं. केमिकल कायनेटिक्स मध्ये याला आपण रेट ऑफ रिॲक्शन असं म्हणतो. हाऊ स्पीडीली, हाऊ फास्टली रिॲक्टंट्स गेट कन्व्हर्टेड इनटू प्रॉडक्ट्स. आता एखाद्या रिॲक्शन मध्ये जर आपल्याला एक्सटेंट ऑफ रिॲक्शन कळालं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट वरून, त्या रिॲक्शनची फिजिबिलिटी कळाली, म्हणजे स्पॉन्टेनियसली किंवा नॉन स्पॉन्टेनियसली ती रिॲक्शन घडते, कशावरून? एन्ट्रॉपी आणि एन्थाल्पीवरून. आणि जर त्या रिॲक्शनचा आपल्याला त्याचं कायनेटिक्स शिकून रेट कळाला तर आपल्याला त्या रिॲक्शनची परिपूर्ण माहिती कळते आणि त्याच्यावरून आपल्याला त्या रिॲक्शनच्या बाबतीत वेगवेगळे अंदाज बांधता येतात. म्हणून या टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय?
रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स. आता जनरल साधा अर्थ मी सांगितला रेट ऑफ रिएक्शनचा की हाऊ रिएक्टंट्स गेट कन्व्हर्टेड इन टू प्रॉडक्ट्स. किती स्पीडली किंवा फास्टली रिएक्टंट प्रॉडक्ट्स मध्ये कन्व्हर्ट होतात. तर हे जे रेट शिकत असताना आपल्याला हे माहीत पाहिजे की कशासाठी हे रेट शिकायचे. केमिकल रिएक्शनचे रेट कशासाठी शिकले पाहिजे, तर आपल्याला त्या रिएक्शनची मेकॅनिझम समजण्यासाठी. त्या रिएक्शनची मेकॅनिझम समजण्यासाठी आपणाला हे रेट शिकायचे आहेत आणि त्या रेटवरून आपण त्या रिएक्शनची स्पीड मेकॅनिझम समजू शकतो. मेकॅनिझम म्हणजे काय, तर काही रिएक्शन अशा असतात की त्या एकाच स्टेपमध्ये घडतात. ही रिएक्शन कशी आहे, एकाच स्टेपमध्ये घडतात. उदाहरण, ए हा रिएक्टंट डी मध्ये, ए हा रिएक्टंट आहे, डी हा प्रॉडक्ट आहे. एका स्टेपमध्ये एचं कन्व्हर्शन डी या प्रॉडक्ट मध्ये जातं. सिंपल रिएक्शन आहे, एकाच स्टेपमध्ये घडणारी रिएक्शन. पण काही रिएक्शन असे असतात की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स येतात. उदाहरणार्थ, ही एक रिएक्शन आहे आणि ही दुसरी रिएक्शन मी घेतली. एचं पहिल्यांदा कन्व्हर्शन बी मध्ये होईल एका स्टेपमध्ये, बीचं कन्व्हर्शन पुन्हा प्रॉडक्ट सी मध्ये होईल आणि हा सी नंतर डी मध्ये कन्व्हर्ट. ही रिएक्शन सिंगल स्टेप मध्ये घडली, हिला आपण सिंपल रिएक्शन असं म्हणतो. सिंपल रिएक्शन एका स्टेप मध्ये घडते. काही वेळेला त्यांना इलेमेंटरी रिएक्शन असं येतं, सिंगल स्टेप मध्ये घडणाऱ्या रिएक्शन्स. पण काही रिएक्शन अशा असतात की एचं कन्व्हर्शन डी मध्ये होताना त्याच्यामध्ये आणखी छोट्या छोट्या स्टेप्स असतात, छोट्या छोट्या रिएक्शन्स असतात. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि मग फायनल स्टेप मध्ये आपल्याला प्रॉडक्ट तयार केलेला दिसतो. अशा ज्या रिएक्शन्स आहेत की ज्या अनेक स्टेप मध्ये घडतात त्यांना आपण कॉम्प्लेक्स रिएक्शन असं म्हणतो. कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. मग एखाद्या रिएक्शनच्या मधल्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत त्या स्टेपची माहिती करून घेणं म्हणजे त्याची मेकॅनिझम अभ्यास. म्हणजे त्याची मेकॅनिझम अभ्यास. हाऊ केमिकल रिएक्शन ऑकर्स इन डिफरंट स्टेप्स. या प्रत्येक स्टेप्स आपल्याला समजाव्या लागतात, मग त्या रिएक्शनची आपल्याला मेकॅनिझम कळते असं त्याचा अर्थ होतो. म्हणून रेट अभ्यासण्याचे 2 फायदे आहेत. कोणकोणते, एक तर त्या रिएक्शनचं स्पीड कळतं, किती स्पीडली रिएक्टंट प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. आणि दुसरा महत्वाचा फायदा होतो की आपल्याला त्या रिएक्शनची मेकॅनिझम कळते. ती रिएक्शन एका स्टेपमध्ये घडते का अनेक स्टेपमध्ये घडते हे समजण्यासाठी आपणाला रेट रिएक्शनचे अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. आता केमिकल रिएक्शनचे हे रेट 2 पद्धतीने सांगितले जातात. केमिकल रिएक्शनचे रेट 2 पद्धतीने सांगितले जातात. एक आहे ऍव्हरेज रेट. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन हा डिफाईन कसा केला जातो. ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय time interval over which rate is measured is called average rate of reaction. परत एकदा याचा अर्थ लक्षात घ्या. Average rate of reaction is
the rate of change of concentration divided by time interval over which rate is measured is called average rate of reaction. आता बघा, ही एक रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये ए हा रिएक्टंट आहे आणि बी हा प्रॉडक्ट आहे. केमिकल रिएक्शन जेव्हा घडते तेव्हा नेमकं काय होतं बघा. रिएक्शन सुरू व्हायच्या अगोदर हा जो रिएक्टंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठराविक असतं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठराविक आहे. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, याच्यासाठी तुम्हाला 9वी-10वीची पुस्तकं वाचावी लागतील. कॉन्सन्ट्रेशन कुठल्या कुठल्या टर्म मध्ये एक्सप्रेस केलं जातं ते पण बघावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात आपण म्हणूया त्या पदार्थाची पॉवर काय. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन ठराविक असतं, त्याची क्वांटिटी ठराविक आहे. रिएक्शन सुरू व्हायच्या अगोदर रिएक्शन सुरू व्हायच्या अगोदर प्रॉडक्ट बी तयार झालेलं नाही, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0 आहे. कॉन्सन्ट्रेशन नाही, तो पदार्थच नाही. मग रिएक्शन जेव्हा सुरू होईल तेव्हा ए पासून बी तयार होईल. पण ए पासून बी तयार होत असताना या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होतं. त्याची पॉवर किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याची क्वांटिटी हळूहळू कमी होईल आणि हा प्रॉडक्ट तयार होतोय. टाइम बरोबर त्यांची क्वांटिटी किंवा पॉवर वाढत जाईल. त्या पॉवरला, क्वांटिटीला आपण कॉन्सन्ट्रेशन असं समजू. कॉन्सन्ट्रेशन म्हटलं असं म्हणूया आपण. रिएक्शन चालू असताना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं कारण रिएक्टंट कन्झ्युम होतं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं कारण प्रॉडक्ट हे तयार होतात. रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला इन्क्रीज व्हायला लागले. म्हणून रिएक्शनचा रेट सांगताना दोन्ही पद्धतीने सांगितलं जातं. कसा, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिएक्टंट किंवा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. रिएक्टंट ठराविक रेटनी वापरले जातील, कन्झ्युम होतील, किंवा प्रॉडक्ट ठराविक रेटनी तयार होतील, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट. या दोन्ही पद्धतीने आपल्याला केमिकल रिएक्शनचा रेट सांगता येतो. आणि हा रेट एक्सप्रेस कसा केला जातो तर या पद्धतीने मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इक्वल टू डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. रेट कसं सांगायचं आहे, रेट इक्वल टू बघा ऍव्हरेज रेट डिफाईन कसा केलाय, रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम इंटरवल. ठराविक टाइम मध्ये रिएक्टंटचं किंवा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतंय याला रेट ऑफ रिएक्शन असं म्हणायचं. रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, आता दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन बदलतंय, याचं डिक्रीज होतंय आणि याचं इन्क्रीज होतंय. डिक्रीज किंवा इन्क्रीज हा कॉन्सन्ट्रेशन मधला चेंजच आहे. म्हणून दोन्ही स्वरूपात रेट सांगितला जातो. एक तर रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम इंटरवल, याला आपण काय म्हटलंय, रेट. आता ही डायमेन्शन्स झाली, कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम. युनिट काय सांगाल रेटचं. कॉन्सन्ट्रेशन समजा मोलॅरिटी मध्ये एक्सप्रेस केलं तर मी त्याच्यासाठी एम लिहिलं. टाइम सेकंद असेल
तर मोलॅरिटी डिवायडेड बाय टाइम दॅट इज सेकंद असं रेटचं युनिट होईल. हेच कसं लिहिलं? मोलॅरिटी सेकंद इनवर्स हे रेटचं युनिट होईल. मोलॅरिटी सेकंद इनवर्स. आता मी इथं ऍव्हरेज रेट या रिॲक्शनचा लिहिलाय. ऍव्हरेज रेट या रिॲक्शनच्या बाबतीत कसा लिहिलाय? इथं एकच रिॲक्टंट आहे ए, त्याचा एक मोल कन्सिडर केला. ए रिॲक्ट होतोय आणि त्याच्यापासून प्रॉडक्ट बी तयार होतो. रेट दोन्ही पद्धतीने सांगता येईल. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, मी रेट कसा लिहू शकतो या रिॲक्शनचा? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ, कन्झम्पशन म्हणजे काय? वापरला जातो. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, ए हा रिॲक्टंट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल म्हणून रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इक्वल टू मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. डेल्टा टी काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, चेंज इन टाइम, दॅट इज टाइम इंटरवल. ए काय? रिॲक्टंट, तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिलाय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं एचं कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून मी इथं शब्द लिहिला कॉन्सन्ट्रेशन. डेल्टा टी, टी हा टाइम आहे. कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम म्हणजेच काय? हा रेट आहे. पण कशाच्या स्वरूपात लिहिलाय मी? रेट एच्या बाबतीत लिहिलाय. ए हा रिॲक्टंट आहे, तो वापरला जातोय, कन्झ्युम होतोय म्हणून रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इक्वल टू मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. मला दुसऱ्याही पद्धतीने रेट लिहिता येईल. मला रेट लिहायचा आहे प्रॉडक्टचा विचार करू. प्रॉडक्ट काय होतोय? कन्झ्युम होतोय का फॉर्म होतोय? फॉर्म होतोय. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ product B, rate of formation of B equal to delta B upon delta T. B हा प्रॉडक्ट आहे, तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलाय, तो ते कॉन्सन्ट्रेशन आहे B चं, कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. हा पण काय? रिॲक्शनचा रेटच आहे. फक्त मी रिॲक्टंटच्या बाबतीत आणि प्रॉडक्टच्या बाबतीत जर स्वतंत्र लिहितो, तो आपल्याला रिॲक्टंटच्या बाबतीत किंवा प्रॉडक्टच्या बाबतीत स्वतंत्र लिहिता येईल. पण लिहिताना कसं लिहायचं? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी. इन ऑल रिॲक्शनचा ऍव्हरेज रेट मी असाही लिहू शकतो. ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इक्वल टू मायनस डेल्टा ए अपॉन डेल्टा टी, और मी कसं म्हटलं तरी चालेल, और प्लस डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. आता इथं मायनस आणि प्लस ही साईन काय इंडिकेट करतात? मायनस आणि प्लस ही साईन काय इंडिकेट करतात? इथं निगेटिव्ह साईन काय लिहिलंय? ए हा इथं कन्झ्युम होतोय, वापरला जातोय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन रिॲक्शन सुरू झाली की टाइम बरोबर कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते, त्याच्यासाठी मी इथं निगेटिव्ह साईन वापरलंय. आणि बीच्या बाबतीत मी पॉझिटिव्ह साईन वापरलंय, कारण रिॲक्शन मध्ये बी याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते, कारण बी हा प्रॉडक्ट तयार होतोय. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन काय इंडिकेट करतात रेटमध्ये हे आपल्याला इथं लक्षात येईल. म्हणून ऍव्हरेज रेट एखाद्या रिॲक्शनचा आपल्याला या पद्धतीनं लिहिता येतो. आता हा ऍव्हरेज रेट केमिकल कायनेटिक्सच्या दृष्टीने किंवा रेट मोजतेवेळी फारसे उपयोगी नसतात. रिॲक्शनचे ऍव्हरेज रेट एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये जर आपण मेजर केले तर ते ऍक्युरेट नसतात, करेक्ट नसतात, आणि म्हणून केमिकल कायनेटिक्स मध्ये असे रेट कन्सिडर केलेले नसतात. त्याचं कारण मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करणार आहे. एखादं उदाहरण ऍव्हरेज रेटच्या बाबतीत जनरल व्यवहारातलं आपल्याला सांगता येईल आणि त्याच्यावरून ऍव्हरेज रेट कसे चुकीचे आहे, त्याच्यावरून कशी आपल्याला रेटची करेक्ट माहिती मिळत नाही
हे आपल्याला नेक्स्ट लेक्चरला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी आज इथंच थांबतोय. थँक्यू.